आदमापूर मध्ये गेला, ट्रस्ट मध्ये जर गेला तर या बाळूमामाच्या नावाचं एकही आडनावाचं एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही किंवा एखाद्या बग्यात म्हणणार नाही की ही मेंढर माझ्या येथील, मी आरबाव्याचा आणि अक्कोळवरून आलोया आणि आमच्या चुलतेची काकाची मेंढर आहे ती, असा म्हणणारा एकही तुम्हाला माणूस भेटणार नाही. का तर मामानं जगाच्या कल्याणासाठी आपल्या प्रपंच कधी देवानं होऊन दिला नाही. आणि म्हणताना खरोखरच मामा जगावेगळा देवाया. आज आपल्या सिरस वस्तीमध्ये आमदार साहेबांच्या शेतामध्ये मामा आल्या. तर या मामांची भरपूर दिवस झाली इच्छा होती की आपल्याला इथे येऊन बसायचा. या एकदा दोनदा विचारलं तर तवाचं काही निवेदन झालं नाही. आता खरोखरच मामा आल्या. तर या मामा येणं म्हणजे खरोखर पूर्वीचं पुण्य आहे. कारण का बाळूमाच्या एक वर्षाचं भांडरा इथं की आमच्या गावाला बकरी येऊ द्या. गावात शेजारनं बकरी जाते ती, बकरी चरून जाते ती या, पण तिथं देव आरती करायला थांबला नाही. आणि आज बरोबर 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर बकरी येत आले ती दररोजवरनं. आणि आले ती म्हणजे खरोखर काय तर पूर्वीचं पुण्य म्हणून मामा इथं आले. तर या त्यामुळं खरोखर आजचा उद्याचा दिवस आहे. मेंढके बंधू, आपल्याला 2च दिवसाचा तळ आहे इथं. आपण परत उरतळ करून पुढच्या गावाला जाणार आहे. काय असेल तो चारा द्या, नाहीतर आपली नदीकडे बकरी जाऊ द्या. तिकडे आपला उद्याचा एक दिवस काढून परवा दिवशी आपण उरतळ करून पुढच्या गावाला जाणार आहे. कारण आता ही सगळ्यात अखेरीचा दिवस आहे. इथं माणसाला जेवणाचं कुठलं कमी पडत नाही. जेवणाला काय पाहिजे ते मिळतंय आपल्याला. परंतु आपण सगळ्यांनी मेंढी माऊलीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मुख्य प्राण्याचा विचार केला पाहिजे. आणि ह्या दिंडी सोहळ्याचं नावच आहे मुख्य प्राण्याचा दिंडी सोहळा. त्या आपण मेंढी माऊलीचा सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण आपण जर मेंढी माऊलीचा विचार केला तर मामा आपलं 100% विचार करणार आहे. आता बघा एक तर असं पेशंट आहे की पॅरलेस झालेला, एका तर त्या बेरगळवाडीच्या माणसाला पॅरलेस झालेला, चालता येत नव्हता अजिबात. त्याला असा डॉक्टर मधनं दवाखान्यात आणला आणि तळावर आणून सोडला. आज त्यानं 1.25 वर्ष सेवा केली, सगळं त्याचं चांगलं झालं सगळं, आणि आज तो घरी प्रपंच करतोय. किती तर अशी लोक अशी आहे की एखादा माणूस व्यसनाच्या आरी गेला, व्यसनाच्या आरी गेलाय, कुठं त्याचं व्यसन सुटना, त्याला